मंगळवार आगमन काळातील दुसरा आठवडा. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. तुमचा देव म्हणतो, सांत्वन करा, माझ्या लोकांची सांत्वन करा. यरुशलेमच्या लोकांना धीर द्या. त्यांना म्हणा, तुमचे कष्टाचे दिवस आता संपले आहेत. तुमच्या दुष्कर्माचे प्रायश्चित्त झाले आहे. प्रभूकडून तुमच्या सगळ्या पापांबद्दल तुम्हाला पुरेपूर शिक्षा मिळून चुकली आहे. ऐका, कोणी ओरडून सांगत आहे, रानावनातून प्रभूसाठी रस्ता तयार करा. आमच्या देवासाठी अरण्यातून सरळ राजमार्ग बनवा. दऱ्याखोऱ्यात भराव टाका आणि प्रत्येक डोंगर आणि टेकडी भुईसपाट करा. उंच सखल जमीन सपाट करा आणि ओबडधोबड जमीन गुळगुळीत करा. म्हणजे प्रभूचे वैभव प्रकट होईल आणि सारी मानवजात मिळून ते पाहिल. ही प्रभूच्या तोंडची वाणी आहे. घोषणा कर. अशी वाणी झाली तेव्हा मी म्हणालो, काय घोषणा करू? मानवजात म्हणजे गवत. तिचे सौंदर्य म्हणजे वनातल्या रानफुलाचे सौंदर्य. गवत सुकते, फूल कोमेजते, कारण प्रभूची फुंकर त्याच्यावर पडते. खरेच मानव म्हणजे गवतच. गवत सुकते, फूल कोमेजते, परंतु आमच्या देवाचा शब्द चिरकाल टिकतो. हे सियोनेसाठी शुभसंदेश आणणारे जासुदा, उंच पर्वतावर चढ. हे यरुशलेमसाठी शुभसंदेश आणणाऱ्या जासुदा, मोठ्याने बोल. भिवू नको, आपला आवाज चढव. यहुदाच्या नगरांना सांग, हा पहा तुमचा देव. आपले सामर्थ्य प्रदर्शित करीत प्रभुदेव येत आहे. बघा, त्याच्या हाती सत्ता आहे. त्याच्या कमानी म्हणजे त्याने मुक्त केलेले लोक तो घेऊन येत आहे. तो त्यांना देणार असलेले पारितोषिक त्याच्याबरोबर आहे. एखाद्या मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपाचा प्रतिपाळ करील. लहान कोकरांना तो कडेवर उचलून घेईल आणि दूध पाजणाऱ्या मेंढ्यांना सांभाळून नेईल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. आपले सामर्थ्य प्रदर्शित करीत प्रभुदेव येत आहे. एखादे नवीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा. पृथ्वीवरील समस्त जनहो, प्रभूचे गुणगान करा. प्रभूचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद गा. त्याने केलेल्या उद्धाराची दिवसानुदिवस घोषणा करा. आपले सामर्थ्य प्रदर्शित करीत प्रभुदेव येत आहे. देशोदेशी त्याचा महिमा वर्णा. साऱ्या मानवजातीला त्याची अलौकिक कृत्ये जाहीर करा. सगळ्या राष्ट्रांना जाहीर करा, प्रभू राजा आहे. तो मानवजातीचा यथार्थ न्याय करील. आपले सामर्थ्य प्रदर्शित करीत प्रभुदेव येत आहे. आकाश हर्ष करो, पृथ्वी आनंदित हो. समुद्र आणि त्यातले प्राणी गर्जना करोत. मळे आणि त्यातले सगळे खुश होवत. मग वनातले सारे वृक्ष प्रभूसमोर आनंदाने गाऊ लागतील. आपले सामर्थ्य प्रदर्शित करीत प्रभुदेव येत आहे. कारण तो येणार आहे. पृथ्वीचा न्याय करायला तो येणार आहे. तो सात्विकतेने जगाचा न्याय करील. मानवजातीचा यथार्थ न्याय करील. आपले सामर्थ्य प्रदर्शित करीत प्रभुदेव येत आहे. alleluia, 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 alleluia. प्रभू ये, उशीर लावू नकोस. आपल्या लोकांना क्षमादान दे. alleluia, 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 alleluia. मत्ती लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यास म्हटले, तुम्हाला काय वाटते? एखाद्या माणसाजवळ 100 मेंढरे असली आणि त्यातले एखादे वाट चुकले, तर बाकीची 99 डोंगरात सोडून त्या चुकलेल्या मेंढराला तो शोधत फिरत नाहीत काय? मी तुम्हाला खरेच सांगतो, ते सापडले की न चुकलेल्या 99 मेंढरांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षाही जास्त आनंद त्याला होतो. त्याचप्रमाणे या लहान मुलांपैकी एखादे वाया जावे अशी माझ्या स्वर्गीय पित्याची मुळीच इच्छा नाही. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. इस्रायली लोकांनी मूर्तीपूजा केली. ते परमेश्वराबरोबर एकनिष्ठ राहिले नाही, म्हणून परमेश्वराने त्यांना शासन केले. स्थलांतरामुळे ते बरेच काही गमावून बसले. उदाहरणार्थ, त्यांची मातृभूमी, स्वातंत्र्य, सन्मान, संप्रदाय आणि मुख्य म्हणजे जेरुसलेम मंदिर, त्यांच्या अभिमानाचे चिन्ह आणि ओळख. हद्दपारीत त्यांना असंख्य दुःखांना तोंड द्यावे लागले. परंतु जोपर्यंत आपल्या अंतःकरणात आपण आशेचा दीपक प्रज्वलित ठेवतो, तोपर्यंत कुठलेच दुःख किंवा अरिष्ट आपल्याला निराशावादी करू शकणार नाही. आशेचा किरण तेवत ठेवण्यासाठी आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा त्यांचे सांत्वन करून सांगतो की पश्चातापामुळे
त्यांचे वाईट दिवस संपुष्टात येणार आहेत, कारण त्यांच्या पापांची क्षमा झाली आहे. शुभवर्तमान आपल्याला शाश्वती देते की ख्रिस्त उत्तम मेंढपाळ आपल्यामध्ये वस्ती करतो. तो आपल्या खेड्यात, शेतमळ्यात आणि नगरात वस्ती करतो. तो आपल्या अद्भुत सामर्थ्याने लहान आणि दुर्बळांचे रक्षण करून त्यांना जपणार. संकटकाळी ख्रिस्तावर आपली श्रद्धा दृढ करण्यासाठी प्रार्थना करूया.